नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय गुड न्यूज घेऊन. जे की बँकिंगची प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक चांगला जॉब आहे आणि सेम एक्झाम पॅटर्नवर अवेलेबल असलेला हा जॉब आहे. तर ECGC PO हे जे काही नोटिफिकेशन आहे हे 2 दिवसापूर्वी आलं विद्यार्थी मित्रांनो. आता ECGC बद्दल सांगायचं झाल्यास ही संस्था जी आहे हिचं हेडक्वार्टर जे आहे मुंबईला आहे आणि हिची स्थापना जी आहे 1957ला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेली आहे. ही संस्था जी आहे कॉमर्स इंडस्ट्री ऑफ इंडिया कॉमर्स इंडस्ट्रीच्या अंतर्गत ही संस्था येते. आणि ही संस्थेचं काम काय विद्यार्थी मित्रांनो, तर ही संस्था काय करत असते की जे काही भारतातून एक्सपोर्ट होतं अदर कंट्रीमध्ये किंवा बँक जे आहे समजा बँकांना इन्शुरन्स प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करत असतं ECGC. मग यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या वॅकन्सीज आलेल्या आहे. जवळपास पगार म्हटलं तर पगार 1 लाखाच्या वरती जवळपास विद्यार्थी मित्रांनो. आणि एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ज्या विद्यार्थ्यांना बँकेत POचा जॉब नाही करायचा आहे परंतु ECGCचा POचा जो जॉब आहे तो खूप चांगला जॉब आहे आणि फॉरेनला जाण्याची सुद्धा ऑपॉर्च्युनिटी या जॉबमध्ये आपल्याला भेटते विद्यार्थी मित्रांनो. तर या जॉबबद्दल आपण आज पूर्ण डिटेल बघणार आहोत. तर काय काय बघणार आहोत या आजच्या व्हिडिओमध्ये आपण. तर यासाठी काय आहे इम्पॉर्टंट डेज कोणकोणते आहे, एक्झाम कधी आहे, ॲप्लिकेशन कधी स्टार्ट होतात, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. नंतर याचा एक्झाम्स कधी होणार आहे, रिझल्ट्स कधी लागणार आहे, या सगळ्या गोष्टी. नंतर एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, नंतर या एक्झाम कधी कंडक्ट केल्या जाणार आहे, नंतर फीस कशी असणार आहे, या सगळ्या गोष्टी 1 बाय 1 मी क्लिअर करणार आहोत. त्या अगोदर एक छोटीशी अनाउन्समेंट असेल की तुम्ही काय करायचे, व्हिडिओ आवडल्यास तुम्ही काय करायचे, व्हिडिओला लाईक करायचे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी ह्या यूट्यूब चॅनलला नवीन असतील आमच्या साकार एज्युकेशन नाशिकच्या, त्यांनी आपलं यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. असेच नवीन नवीन नोटिफिकेशन अपडेट्स जे आहे तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही जॉब्स आहे ते तुम्हाला घरपोच मिळण्यासाठी तुम्ही काय करायचंय, यूट्यूब चॅनल जे आहे ते आमचं सबस्क्राईब करून ठेवायचे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ECGC PO बद्दल पूर्ण डिटेल्स इन्फॉर्मेशन. तर ही जी काही संस्था आहे या संस्थेचं नोटिफिकेशन जे आहे 14ला आलेलं आहे आणि याचं ॲप्लिकेशन जे आहे ॲप्लिकेशन 14 तारखेपासून चालू झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. 14 सप्टेंबरपासून याचे ॲप्लिकेशन चालू झालेले आहे. तर कितीपर्यंत ॲप्लिकेशन चालणार आहे, तर 13/10 म्हणजे 13 ऑक्टोबरपर्यंत ॲप्लिकेशन करता येणार विद्यार्थी मित्रांनो. ओके, मग सर प्री एक्झाम्स कधी आहे, साधारणतः ऑनलाईन रिटर्न एक्झाम्स या ठिकाणी फक्त सिंगल एक्झाम्स आहे. 16 नोव्हेंबरला काय होणार आहे, तुमची एक्झाम्स होणार विद्यार्थी मित्रांनो. इथे प्री द्यायची गरज आहे का आहे, नाही, सिंगल एक्झाम आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ओके, मग एक्झामचा पॅटर्न पण मी तुम्हाला समोर सांगणार आहे. सिंगल एक्झाम आहे आणि त्याच्यासोबतच डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम्स आहेत लगेच त्याच्यानंतर. त्यामुळे इथे एका एक्झाम मध्ये तुम्हाला सिलेक्शन मिळवता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर लास्ट डेट जी आहे 13 ऑक्टोबर आहे आणि रिझल्ट जो आहे त्यांनी सगळ्या डेट डिक्लेअर केलेल्या आहे. रिझल्ट सुद्धा त्यांनी सांगितलं 16 डिसेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत रिझल्ट लावू आम्ही. आणि जे काही इंटरव्ह्यू होणार आहे समजा ते होणार आहे जानेवारी फेब्रुवारी 2025 मध्ये. ओके, तर ह्या झाल्या इम्पॉर्टंट डेटच्या बाबतीत. काय 14 पासून ॲप्लिकेशन चालू झालेले आहे आणि 13 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. आणि एक्झाम्स जी आहे सिंगल एक्झाम होणार आहे, तर ती एक्झाम होणार आहे 16 नोव्हेंबर 2024ला. आणि इंटरव्ह्यूचं शेड्यूल जे आहे ते आहे जानेवारी फेब्रुवारी मध्ये विद्यार्थी मित्रांनो. तर असे इम्पॉर्टंट डेट्स आहे. याच्यानंतर वॅकन्सीज कॅटेगरी वाईज कशा आहेत ते आपण बघू. तर या ठिकाणी वॅकन्सीज जे आहे हे बघा, या ठिकाणी काही बॅकलॉगच्या वॅकन्सीज आहे आणि काही रेग्युलर वॅकन्सीज आहे. आता आपण रेग्युलर वॅकन्सीचा जर विचार केला, बॅकलॉग आणि रेग्युलर वॅकन्सी या दोघांचा जर विचार केला या ठिकाणी, तर टोटल SC कॅटेगरीसाठी वॅकन्सीज आहे 6, नंतर ST कॅटेगरीसाठी आहे 4, नंतर OBC कॅटेगरीसाठी आहे 11, नंतर EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन यासाठी आहे 3 आणि अनरिझर्व कॅटेगरी जनरल कॅटेगरी जे आहे ज्याला रिझर्वेशन कोणतंच नाहीये त्यांच्या वॅकन्सीज आहे 16. टोटल जर विचार केला तर 40 वॅकन्सीज आहे विद्यार्थी मित्रांनो. 40 ऑल इंडिया लेवलला वॅकन्सीज आहे. परंतु खूप चांगला जॉब आहे, खूप चांगलं तिथं सॅलरी पण आहे आणि जॉबचं नेचर सुद्धा खूप चांगलं आहे. ज्यामुळे जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहे ECGC मध्ये जॉब करण्यासाठी त्यांनी नक्कीच फॉर्म भरायचा विद्यार्थी मित्रांनो. जागा बघून फॉर्म भरणं टाळायचं नाही. एक जरी जागा असेल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, परीक्षेला जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर हे झालं जागाच्या बाबतीत. ओके, मग पुढे बघा सर, यासाठी एज क्रायटेरिया काय आहे. तर एज क्रायटेरिया जो आहे IBPS PO ला जो असतो किंवा नंतर
SBI PO ला जो असतो तोच एज क्रायटेरिया या ठिकाणी ECGC ने ठेवलेला आहे. तर या ठिकाणी बघा मिनिमम एज जे आहे 1/9/2024 पर्यंत 1/9/2024 पर्यंत मिनिमम 21 वर्ष सगळ्या कॅटेगरीसाठी जनरल, OBC, EWS, SC, ST आणि मॅक्झिमम जे आहे जनरल आणि EWS साठी आहे 30 वर्ष. परंतु एज रिलॅक्सेशन ज्या कॅटेगरीना भेटतं, समजा SC ST ला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे म्हणजे 35 वर्ष मॅक्झिमम. नंतर OBC नॉन क्रिमिनल जो आहे समजा ओके त्याच्यासाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. आणि जे पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी ज्या समजा पर्सन विथ डिसॅबिलिटी पर्सन्स आहे यांच्यासाठी 10 वर्षाचं काय आहे एज रिलॅक्सेशन आहे. ओके आणि जे एक सर्व्हिसमॅन आहे समजा त्यांच्यासाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. म्हणजे OBC वाला जो आहे तो 33 वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकतो या ठिकाणी. नंतर SC आणि ST वाला जो आहे SC आणि ST वाला जो आहे तो देऊ शकतो साधारणतः 35 वर्षापर्यंत. आणि जे काही समजा PWD कॅन्डिडेट्स आहे समजा PWD कॅन्डिडेट्स हे जे आहे साधारणतः 40 वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो. तर हा झाला एज क्रायटेरिया काय आहे तर ECGCचा एज क्रायटेरिया मी तुमच्या समोर इथे क्लिअर केला. ठीक आहे. मग एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं यासाठी कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो. यामध्ये BA असेल, BCom असेल, BSc असेल, BE असेल, BPharm असेल किंवा ज्यांचं YCM मधून ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा इग्नो मधून ग्रॅज्युएशन झालेलं असेल, डिस्टन्स एज्युकेशन झालेलं आहे. फक्त रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीची डिग्री लागते विद्यार्थी मित्रांनो. ओके ज्या युनिव्हर्सिटीला गव्हर्नमेंटची मान्यता आहे ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तर त्यांनी काय सांगितलं बघा एक डिग्री पाहिजे इन एनी डिसिप्लिन फ्रॉम युनिव्हर्सिटी रेकॉग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तिला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची मान्यता पाहिजे अशी डिग्री तुम्हाला पाहिजे. इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन रेकॉग्नाइज्ड ॲज सच द सेंट्रल गव्हर्नमेंट. द कॅन्डिडेट मस्ट पास व्हॅलिड मार्कशीट डिग्री सर्टिफिकेट दॅट शी इज अ ग्रॅज्युएट ऑन द डे she registers. Okay, indicate the percentage of marks obtained in graduation while registering online. जे काही मार्क्स मिळालेले आहे तुम्ही ज्यावेळेस ऍप्लिकेशन करणार आहे त्यावेळेस ते तुम्हाला काय करायचंय टाकायचंय. आणि हे जे ग्रॅज्युएशन कधीपर्यंत कंप्लीट पाहिजे तर 1/9/2024 पर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ओके नंतर पुढे काय त्यांनी नोट दिली की ऑल एज्युकेशनल क्वालिफिकेशन मेन्शन शुड बी फ्रॉम युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन बोर्ड रेकॉग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अप्रूव्ड बाय द गव्हर्नमेंट रेग्युलेटरी बॉडीज and final result should have been declared before 1/9/2024. म्हणजे 1 सप्टेंबर 2024 च्या अगोदर रिझल्ट लागलेला पाहिजे. आणि जे काही समजा एज्युकेशन घेतलेलं आहे युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन रेकॉग्नाइज पाहिजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं त्यांचं म्हणणं असं आहे. नंतर प्रॉपर डॉक्युमेंट फ्रॉम बोर्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन डिक्लेअर्ड द रिझल्ट्स ऑन. तेच सांगितलं त्यांनी की 1/9/2024 पर्यंत तुमचा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर झालेला पाहिजे. केव्हा तुम्हाला सगळे डॉक्युमेंट केव्हा सादर करायचं आहे सबमिटेड ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू असं त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी. ओके तर इंटरव्ह्यूच्या टायमाला जे आहे तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचे विद्यार्थी मित्रांनो हे सगळे डॉक्युमेंट तुमच्या जवळ पाहिजे जेव्हा इंटरव्ह्यू होईल त्यावेळेस. तर क्वालिफिकेशन जे आहे तुम्हाला या ठिकाणी मी क्लिअर करून दिलं. आता पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो सॅलरी कशी आहे. ओके खूप चांगली सॅलरी विद्यार्थी मित्रांनो बँकेच्या PO पेक्षा तरी चांगली आहे. जॉबचं नेचर पण चांगलं आहे आणि अदर फॅसिलिटी सुद्धा खूप आहे हे लक्षात ठेवा. सॅलरी जर विचार केला आपण मंथली आता ECGC मी सांगितलं ECGC बद्दल तुम्हाला पहिलेच मी 2 मिनिटात स्पष्ट केलं की ECGC काय आहे एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. हेडक्वार्टर कुठे ते पण सांगितलं. यामध्ये पोस्ट कोणती आहे प्रोबेशनरी ऑफिसर आहे बरोबर आहे की नाही. नंतर या ठिकाणी सॅलरी जाते जवळपास 1,02,090 रुपये पर मंथ. द ऑफिसर्स आर ऑल्सो एलिजिबल फॉर द अलाउन्स अँड बेनिफिट्स लाईक. नंतर याच्या नंतर अलाउन्सेस आणि बेनिफिट्स काय 1,02,000 सॅलरी पर मंथ तर आहेच परंतु याच्या सोबतच अदर अलाउन्सेस काय भेटतात बघा. यामध्ये डिअरनेस अलाउन्स भेटतं, नंतर हाऊस रेट अलाउन्स भेटतं, नंतर हाऊस लीज रिएम्बर्समेंट म्हणतं, नंतर ट्रान्सपोर्ट अलाउन्स भेटतं तुम्हाला, मेडिकल अलाउन्सेस भेटतं, नंतर न्यूजपेपर अलाउन्सेस अरे बाबू, नंतर मील कुपन सुद्धा भेटतात, नंतर रिएम्बर्समेंट ऑफ मोबाईल बिल्स सुद्धा तुमचं ECGC पे करतं आणि तुम्हाला एक आयफोन हँडसेट मोबाईल हँडसेट सुद्धा ECGC देतं. नंतर ब्रीफ केस अलाउन्सेस, नंतर फर्निचर तुमच्या घरांचं फर्निचर अलाउन्स, नंतर हाऊसहोल्ड हेल्प अलाउन्स म्हणजे कामवाली बाईचा पैसा सुद्धा काय करतं ECGC पे करतं. एवढा खूप चांगला जॉब विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे या जॉबला तुम्ही टार्गेट केलं पाहिजे, प्रिपरेशन केली पाहिजे. तर एवढे
सॅलरी आणि अदर पर्क्स जे आहे ईसीसी प्रोव्हाइड करते विद्यार्थी मित्रांनो. ओके, न्यूजपेपरचं बिल सुद्धा ईसीसी येतं, नंतर फर्निचरचं बिल सुद्धा, आणि तुमच्या घरात जे काही हाऊसवर्ड काम करायला बाई असेल किंवा व्यक्ती असेल त्याचं बिल, त्याचा पेमेंट सुद्धा कोण करतं? ईसीसी करतं. एवढा खर्च तुमच्यावर होतो जे काही एम्प्लॉई आहे समजा त्या एम्प्लॉईवर. ठीक आहे, तर हे झालं सॅलरी आणि अदर पर्क्सच्या बाबतीत. ओके, मग सर एक्झाम पॅटर्न काय? हे सगळं मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहिलं परीक्षा पास करावं लागेल. मग परीक्षा पास करायची असेल तर एक्झाम पॅटर्न समजून घ्यावा लागेल की नाही? ओके, तर एक्झाम पॅटर्न बघा विद्यार्थी मित्रांनो सेम आहे जसं बँकेचा पीओचा आहे किंवा एसबीआय पीओचा आहे. म्हणजे जो काही आयबीपीएस पॅटर्न आहे तोच पॅटर्न या ठिकाणी ईसीसीने ठेवलेला आहे. तर एक्झाम्स जी आहे ती कशी आहे? रिक्रुटमेंट प्रोसेस ऑनलाईन एक्झामिनेशन्स. या ठिकाणी 2 पेपर्स असणारे. किती असणारे? 2 पेपर. मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणारे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असणारे या ठिकाणी 200 मार्काचा पेपर, आणि त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणारे 40 मार्काचा. किती असणारे? 40 मार्काचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणारे. मग यामध्ये सब्जेक्ट कोणकोणते असणारे ऑब्जेक्टिव्ह मध्ये? तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये यामध्ये रिझनिंग ॲबिलिटी, बुद्धिमत्ता चाचणी जी आहे, नंबर ऑफ क्वेश्चन 50, मार्क्स 50 आणि टाइम अलॉट दिलेला आहे 40 मिनिट. ओके, नंतर इंग्लिश लँग्वेज हा जो सब्जेक्ट आहे ऑब्जेक्टिव्ह मध्ये 40 क्वेश्चन 40 मार्क आणि टाइम दिलेला आहे 30 मिनिट विद्यार्थी मित्रांनो. नंतर कम्प्युटर नॉलेज जे आहे या ठिकाणी 20 क्वेश्चन 20 मार्क्स आणि टाइम दिलेला आहे 10 मिनिट त्यासाठी ऑब्जेक्टिव्ह साठी. नंतर जनरल अवेअरनेस जे आहे नंबर ऑफ क्वेश्चन 40 मार्क्स 40 आणि टाइम दिलेला आहे 20 मिनिट्स. नंतर क्वांटिटी ऑप्टिट्यूड मॅथ्स जे आहे नंबर ऑफ क्वेश्चन 50, नंतर मार्क्स 50 आणि टाइम दिलेला आहे 40 मिनिट्स. टोटल जर विचार केला आपण क्वेश्चनचा तर ते आहे 200, आणि इकडे मार्क्सचा जर विचार केला तर ते आहे 200, आणि टाइमचा जर विचार केला तर 140 मिनिट्स तुम्हाला दिलेले 140 मिनिट्स. म्हणजे विचार केला आपण तासामध्ये तर 2 तास 20 मिनिटाचा तुमचा ऑब्जेक्टिव्ह पेपर होईल विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यानंतर लगेच डिस्क्रिप्टिव्ह होईल. ओके, तुम्हाला प्री द्यायची का? नाही, डायरेक्ट मेन्स आणि नंतर डिस्क्रिप्टिव्ह, म्हणजे एकच एक्झाम द्यायची, सिंगल एक्झाम, आणि डायरेक्ट 1,02,000 रुपये पर महिना तुम्हाला उचलायचा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर मग डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कसा आहे? तर डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुम्हाला बघा या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह पेपर जो आहे 40 मार्काचा असणार आहे. यामध्ये 20-20 त्यांनी अलॉट करून दिले. पहिला असेल एसे रायटिंग, तुम्हाला निबंध लिहायचा आहे. जे काही टॉपिक तुम्हाला दिला जाईल समजा 2 टॉपिक, त्याच्यापैकी एक तुम्हाला चूज करायचं आहे. 1 आउट ऑफ 2 गिवन ऑप्शन्स, म्हणजे एक चूज करायचं आहे. त्याला किती मार्क असेल? 20 मार्क असेल. ओके, आणि दोघांसाठी किती मिनिट दिलेले? ते 40 मिनिटं. नंतर प्रिसाइज रायटिंग असेल. ओके, प्रिसाइज रायटिंग 1 आउट ऑफ 2 गिवन ऑप्शन, 2 ऑप्शन तुम्हाला दिले पाहिजे, त्याच्यापैकी एक जे आहे तुम्हाला प्रिसाइज करायचं आहे, आणि याला सुद्धा किती मार्क आहे? 20. ओके, आणि हे सुद्धा काय करायचंय? तुम्हाला कम्प्युटर टाईप करायचंय, लक्षात घ्या. ओके, तुम्हाला पेपरवर लिहायचं नाही, कीबोर्डचा यूज करून तुम्हाला काय करायचंय? टाईप करायचंय विद्यार्थी मित्रांनो. ओके, प्रिसाइज रायटिंग सुद्धा आणि एसे रायटिंग सुद्धा, या दोघांसाठी एकत्रित जो टाइम दिला आहे तो किती आहे? 40 मिनिट्स. किती? 40 मिनिट्स. ओके, चला पुढे. आता या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे का? आहे. जसं बँकिंगला 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे तसंच ईसीसी पीओनं सुद्धा निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली आहे. तर निगेटिव्ह मार्किंग कशी आहे? तर या ठिकाणी जी निगेटिव्ह मार्किंग आहे ती फक्त ऑब्जेक्टिव्ह टेस्टसाठी आहे. कशासाठी? ऑब्जेक्टिव्ह. ऍप्लिकेबल फॉर ऑब्जेक्टिव्ह एमसीक्यू टेस्ट ओनली. देअर विल बी पेनल्टी फॉर रॉंग आन्सर मार्क द ऑब्जेक्टिव्ह टेस्ट. ओके, जे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे त्यालाच निगेटिव्ह मार्किंग आहे, आणि किती आहे? 1/4 आहे. किती? 1/4. म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय? जर समजा तुमचे 4 क्वेश्चन 4 क्वेश्चन जर रॉंग झाले तर तुमचा जे काही बरोबर आलेले आहे समजा त्याच्यातून 1 मार्क जो आहे तो काय होतो? डिडक्ट होतो. त्याला म्हणायचं 1/4 निगेटिव्ह मार्किंग. ओके, असाइन टू दॅट क्वेश्चन विल बी डिडक्टेड ॲज पेनल्टी अराइव्ह ॲट करेक्टेड स्कोर. त्याने तिथे पण सांगितलंय की जे काही करेक्टेड स्कोर आलेले त्याच्यामधून काय होईल की 1 मार्क जो आहे तुमचा काय होईल? डिडक्ट केला जाईल. ओके, नंतर देअर विल बी नो पेनल्टी फॉर दॅट क्वेश्चन्स. ओके, नंतर पुढे सांगितलं एक्झामिनेशन सेंटर्स कोणकोणते आहे. मग इथे ऑब्जेक्टिव्ह साठी जे लक्षात ठेवा निगेटिव्ह मार्किंग. आता डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काय निगेटिव्ह मार्किंग असणार आहे? डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुम्हाला पूर्ण काय करायचंय? रायटिंग करायचं आहे. या ठिकाणी हे पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जो ऑब्जेक्टिव्ह मध्ये पास होतो त्याचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर चेक केला जातो, नाहीतर त्याचा पेपर चेक होत नाही. ओके, तर या ठिकाणी जे काही एक्झामिनेशन सेंटर्स आहे नाशिक आहे का? नाही, कारण ही ईसीसी पीओ जे आहे जास्तीत जास्त ऑल इंडियामध्ये त्यांनी 23 सेंटर्स दिलेले. किती? 23 एक्झाम सेंटर्स दिलेले आहे. मग त्यामध्ये महाराष्ट्राचे किती एक्झाम सेंटर्स ते बघू आपण. आपल्याला मुंबई जवळ पडतं, मुंबई, ठाणे,
तर मुंबई ठाणे सेंटर्स आहे का, तर आहे. तर या ठिकाणी बघा, मुंबई आहे, नंतर ठाणे आहे, नवी मुंबई आहे आणि पुणे सुद्धा आहे महाराष्ट्रामधलं, नंतर नागपूर सुद्धा आहे, मग नाशिक नाहीये, औरंगाबाद सुद्धा नाहीये. आणि त्यांनी सांगितलं नो रिक्वेस्ट फॉर चेंज सेंटर फॉर एक्झामिनेशन शॅल बी एंटरटेन. ओके, एकदा जे फॉर्म भरत असताना तुम्ही सेंटर तिथे पुट केलं, ते सेंटर तुम्हाला डबल चेंज करण्याची ऑपॉर्च्युनिटी दिल्या जाणार नाही. त्याच सेंटरला जाऊन तुम्हाला एक्झाम द्यावी लागेल. ओके, तर हे झालं एक्झाम सेंटरच्या बाबतीत. आणि जे की निगेटिव्ह मार्किंग्स आहे, त्या निगेटिव्ह मार्किंगचा मुद्दा मी या ठिकाणी क्लिअर केला ईसीजीसी पीओच्या बाबतीत. सर फॉर्म तर भरायचा आहे, मग परीक्षा फीस किती आहे आम्हाला माहिती पाहिजे, बरोबर आहे. तर फीस जे आहे विद्यार्थ्यांनो, मित्रांनो, जी की IBPS पीओ काय म्हणतात त्याला आकारतं, तेवढीच फीस जवळपास ईसीजीसी पीओची आहे. तर या ठिकाणी फीस जी आहे ती आहे SC ST PWD कॅन्डिडेटसाठी 175 रुपये. आणि जे काही समजा जनरल EWS आणि OBC कॅटेगरीचे उमेदवार आहे त्यांच्यासाठी आहे 900 रुपये एका फॉर्मसाठी. ओके, नंतर बँक ट्रान्झॅक्शन चार्जेस फॉर ऑनलाईन पेमेंट ऑप्लिकेशन फीस इंटिमेशन चार्जेस विल हाव टू बोन बाय द कॅन्डिडेट्स. ओके, जे की बँक चार्जेस लागतील समजा याच्यावर GST वगैरे किंवा बँक चार्जेस समजा, ते सुद्धा कॅन्डिडेटला पे करायचे आहे. ठीक आहे, मग सर आम्हाला अप्लाय करायचं आहे, तर अप्लाय करण्यासाठी वेबसाईट कोणती आहे, तर वेबसाईट जी आहे तुमच्या समोर दिलेली बघा. तर या वेबसाईटवर जायचं आहे www.ecgc.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथे काय करायचं आहे, क्लिक हिअर टू अप्लाय. आणि अप्लाय करून तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म भरायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि फॉर्म भरत असताना वेबसाईटचं कन्फर्मेशन करून घ्यायचं आहे, कारण आजकाल फ्रॉड खूप व्हायला लागलेले विद्यार्थी मित्रांनो. त्याकरता आपण जी की वेबसाईटवर फॉर्म भरतोय ती ऑथराइज वेबसाईट आहे का ही एकदा खात्री करून घ्यायची आहे आणि नंतरच आपली फीस पे करायची. क्लिअर आहे. तर हे झालं वेबसाईटच्या बाबतीत आणि एक्झामिनेशनच्या फीजच्या बाबतीत. ओके, नंतर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. आता जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी हा मुद्दा पुन्हा क्लिअर करतो, कारण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी माहिती नसते या गोष्टी, परंतु जे विद्यार्थ्यांनी अगोदर 1-2 फॉर्म भरलेले आहे, परीक्षा दिलेल्या आहे, त्यांना माहिती असतं फॉर्म भरण्यासाठी काय लागतं. ओके, पण जे नवीन विद्यार्थी समजा हा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी मी हा मुद्दा क्लिअर करतोय. तर या ठिकाणी आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या बाबतीत पूर्णपणे माहिती पाहिजे. 10वी 12वी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. कधी पास झालो, पर्सेंटेज किती आहे, नंतर आपलं डेट ऑफ बर्थ जे आहे 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जे आहे तेच आपल्याला टाकायचं आहे त्या ठिकाणी फॉर्म भरत असताना. नंतर ईमेल ID जो परमनंट टाकायचा आहे, मोबाईल नंबर सुद्धा परमनंट टाकायचा आहे आणि ID प्रूफ जो आहे समजा तोच टाकायचा आहे जो तुम्ही एक्झामला सोबत घेऊन जाणार आहात ते. ओके, ईमेल ID आणि मोबाईल नंबर चेंज करू नका, भविष्यात तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याकरता जो काही फॉर्म ईमेल ID किंवा मोबाईल नंबर टाकणार आहे तो रेग्युलर असू द्या, तो चेंज करू नका. कोणत्याही कंपनीचा कितीही तुम्हाला काय म्हणतात त्याला सूट दिली, डिस्काउंट दिली किंवा फ्री सिम कार्ड वाटायला लागले तरी सुद्धा आपला नंबर जो आहे तो चेंज करू नका, कारण याच्यावर तुम्हाला काय करणार आहे, जे काही ECC असेल किंवा ज्या काही संस्थेचे फॉर्म तुम्ही भरणार आहे ते तुमच्यासोबत कम्युनिकेशन करणार आहे ईमेल ID वर सुद्धा आणि कशावर, ID प्रूफवर. मग सर काय काय अपलोड करायचंय फॉर्म भरत असताना, फोटोग्राफ अपलोड करायचा आहे 20 KB ते 50 KBच्या दरम्यान, सिग्नेचर अपलोड करायची तुम्हाला 10 KB ते 20 KBच्या दरम्यान व्हाईट पेपरवर सिग्नेचर करून ब्लॅक पेनने. नंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन अंगठा मारायचा आहे व्हाईट पेपरवर तुम्हाला. ओके, आणि तो 20 KB ते 50 KBच्या दरम्यान तुम्हाला ठेवायची त्याची साईज. आणि पुढे नंतर हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे ते आहे स्वतःच्या हँड रायटिंग मध्ये ब्लॅक पेनने तुम्हाला लिहायचं आहे. ECC मध्ये नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे तेच IBPS PO मध्ये आहेत, सगळीकडे तेच हँड रिटन डिक्लेरेशन चालतं. ते स्वतःच्या हँड रायटिंग मध्ये लिहायचंय आणि ते सुद्धा तुम्हाला काय करायचंय 20 KB ते 100 KBच्या दरम्यान तुम्हाला ठेवायचंय आणि अपलोड करायचं विद्यार्थी मित्रांनो. ओके, मग पुढे अजून काय आपल्याला काय करायचंय, तर या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी खूप सारे ECC POच्या बाबतीत तर मी सांगितलंच, परंतु याच्या सोबतच अनेक डिपार्टमेंटमध्ये सध्या रिक्रुटमेंट चालू आहे, ऑनगोईंग आहे. दररोज काही नोटिफिकेशन सध्या परत आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही रिक्रुटमेंटची प्रोसेस आहे ती एकदम जोरात चालू आहे. मग त्याच्या बाबतीत त्याच्यासोबतच ECC POच्या सोबतच कोणकोणत्या जागा आलेल्या आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. RRB NTPC एक पॉप्युलर कॅटेगरी जी आहे, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी, याच्यासाठी जवळपास 5 ते 6 पोस्टसाठी रिक्रुटमेंट आलेली आहे आणि खूप चांगलीच ऑपॉर्च्युनिटी विद्यार्थ्यांना जॉब क्रॅक करण्याची. 8113 वॅकन्सी आहे, कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो आणि 13/10/2024 ची लास्ट डेट आहे 13 ऑक्टोबर. नंतर NICL AO ची रिक्रुटमेंट चालू आहे, सध्या फॉर्म भरणं चालू आहे जर्नलिस्ट आणि अकाउंटसाठी. तर याच्या 170 वॅकन्सी आहे, कोणताही ग्रॅज्युएट 60% सहित अप्लाय करू शकतो. 29 सप्टेंबर त्याची लास्ट डेट आहे. ओके,
नंतर ECC PO बद्दल मी सांगितलं. नंतर ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया व्हेरियस पोस्ट आहे, 90 जवळपास वॅकन्सी आहे. नंतर यासाठी कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो. नंतर इंडिया एक्झिम बँक्सचं मॅनेजमेंट ट्रेनिंगचं आहे 50 वॅकन्सी. इथे सुद्धा कोणताही ग्रॅज्युएट 60% सहित त्याचं 7 ऑक्टोबर ते लास्ट डेट आहे. नंतर BIS याच्या व्हेरियस पोस्ट आहे, जवळपास 345 वॅकन्सीज आहे. कोणताही ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकतो आणि याची लास्ट डेट आहे 30 सप्टेंबर. नंतर सिडबी स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया यासाठी 35 वॅकन्सीज आहे. नंतर कोणताही ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकतो. नंतर ADCC अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक इथे क्लर्कच्या वॅकन्सीज आहे 687. इथे सुद्धा कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो. आणि NICLचं अप्रेंटिसचं नोटिफिकेशन जे आहे ते येते 325 वॅकन्सीज आहे. इथे सुद्धा कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो. नंतर RRB NTPC याचं जे की 12 बेस आहे, 12 बेसच्या वॅकन्सी ज्या आहे त्या 21 सप्टेंबरला त्यांचं नोटिफिकेशन येतंय. जवळपास 3445 वॅकन्सी ज्या आहेत ते डिक्लेअर करतायत RRB वाले. ओके, 12 बेसवरच्या जे की डिप्लोमा झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही ऑपॉर्च्युनिटी असणार आहे RRB NTPC ची. ओके, 12 बेस वॅकन्सीज जवळपास 21 सप्टेंबरला त्याचं सुद्धा नोटिफिकेशन येईल. नोटिफिकेशन आल्यानंतर मी डिक्लेअर जे आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला या यूट्यूबच्या मार्फत व्हिडिओ बनवून जे टाकेल. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपलं सोशल मीडिया पार्टनर आहे. नंतर आपली बॅच जी आहे 9 सप्टेंबरपासून मॉर्निंगची बॅच जी आहे चालू झालेली आहे. जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहे ऑफलाईन बॅचमध्ये त्या विद्यार्थ्यांनी साकार एज्युकेशन नाशिकला संपर्क साधायचा आहे आणि डेमो लेक्चर चालू आहे सध्या, डेमो लेक्चर करायचं विद्यार्थी मित्रांनो. नंतर आपलं सोशल मीडिया पार्टनर आहे आपलं यूट्यूब चॅनल. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी काय करायचंय, आपलं यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवायचे. नंतर आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलवर आम्ही खूप सारे अपडेट्स विद्यार्थ्यांना देत असतो. त्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचे. ओके, जॉईन होऊन जायचंय त्याला आणि त्याचा फायदा घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर आपलं इंस्टाग्राम पेज आहे, त्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा तुम्ही काय करायचे, फॉलो करायचे अपडेट मिळवण्यासाठी. आणि आपलं व्हॉट्सअप ग्रुप्स आहे, व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा आपण खूप सारी इन्फॉर्मेशन टाकत असतो. त्याकरता तुम्ही या नंबरला मेसेज करायचा आहे 70 66 79 41 40. त्याच्यावर तुम्हाला ऍड केलं जाईल आणि इथून पुढची इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटत जाईल विद्यार्थी मित्रांनो. हे सोशल मीडिया पार्टनरच्या बाबतीत चालू तर थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, एकदम शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू. पुन्हा भेटूया पुढच्या नोटिफिकेशन लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय.